बाहेर असा मस्त पाऊस पडत आहे, तर पावसाच्या अशा वातावरणामध्ये आपल्याला चटपटीत काहीतरी खायला आवडते. तर मी आज बनवते केरळा स्टाईल चिकन फ्राय रेसिपी. अगदी झटपट आणि साधी आणि सोपी. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी चिकनचे पीस घेतलेले आहेत. तर इथे चिकन अर्धा किलो घेतलेला आहे, स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून. तर आता आपण चिकनला मॅरिनेट करणार आहोत. तर इथे मी हळद घेतलेली आहे अर्धा चमचा. नंतर इथे आपण घालणार आहोत गरम मसाला 1 चमचा आणि नंतर इथे आपण घालणार आहोत लाल मिरची पावडर. तर लाल मिरचीचं पावडरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तर इथे मी 2 चमचे लाल मिरची पावडर वापरलेली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त तिखटचं प्रमाण वाढवू शकता. नंतर इथे अर्धा चमचे मी इथे काळी मिरी पावडर वापरलेली आहे. काळी मिरी पावडर वापरल्यानंतर आपण इथे घालणार आहोत धना पावडर. तर धना पावडर 1 चमचा घातलेली आहे आणि नंतर इथे आपण घालणार आहोत जिरा पावडर. तर जिरा पावडर आपल्याला अर्धा चमचाच फक्त घालायची आहे. आणि नंतर इथे मी घातलेलं आहे अद्रक लसूणची पेस्ट. तर 1 मोठा चमचा भरून घातलेली आहे. आणि नंतर आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. तर हाताने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व पिसांना आपला हा मसाला सर्व लागला पाहिजे आणि कोटिंग छान होते आणि हे मुरवत आपल्याला ठेवायचं आहे. मुरल्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि छान मुरतेही उशीरपर्यंत मुरवलं तर. आता हे मी सर्व मॅरिनेट करून घेतलेलं आहे आणि शेवटी मी इथे चवीपुरतं मीठ घालणार आहे. तर मी लक्षात ठेवा शेवटी घातलेलं आहे. शेवटी मीठ घालायचं आहे आपल्याला. आधी जर मीठ घातले तर पाणी पटकन सुटते, म्हणून मी शेवटी मीठ घालून ठेवलेलं आहे. आपलं हे अशा पद्धतीने मॅरिनेट करायचं आहे. तर केरळा स्टाईलने मी आज ही चिकन फ्राय रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर मॅरिनेट करून आता एक 5 ते 10 मिनिटे ठेवूया. तर 5 ते 10 मिनिटे होत आलेली आहेतच. तर आता आपण इथे पॅनमध्ये तेल घातलेलं आहे. तर आपल्याला हे चिकन छान शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. तर जास्त तेल घालायचं नाही, फक्त बुडेपर्यंत थोडंसं वरचा भाग बुडला नाही पाहिजे अशा पद्धतीने हे चिकनचे पीस आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर एक एक पीस आता आपण तेलामध्ये घालूया. तर हे चिकनचे पीस आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तर पूर्णपणे आपल्याला शिजवायचे नाही, तर 100% मधील आपल्याला 70% हे चिकन फ्राय करून घ्यायचे आहेत. नंतर आपण पुढची प्रोसेस करणारच आहोत. तर अशा पद्धतीने आपण थोडेसे हे हलकेसे रोस्ट करून घेऊया तेलामध्ये. तर खूप छान स्मेल उतरलेला आहे या मसाल्यांचा या चिकनमध्ये आणि तळल्यामुळे पीस खूप छान टेस्टी लागतात. तर आता आपण हे पीस छान तळून घेऊया. तर 1 ते 2 मिनिटे पीस तळण्यासाठी लागतात. तर चिकन जसे असेल त्या पद्धतीने इथे वेळ लागतो. चिकन जर चांगल्या प्रकारचे असेल तर लगेच तळले जाते. जर ते चिकन थोडेसे असे हार्ड असेल तर थोडासा वेळ लागतो. तर अशा पद्धतीने इथे आपलं हे चिकन तळून झालेलं आहे. तर मस्त असा हा कलर पण आलेला आहे. तर आता आपण हे चिकनचे पीस काढून घेणार आहोत. तर राहिलेल्या तेलाचा आपण वापर नंतर पुढे करणार आहोत. तर तेल जास्त होत असेल तर तुम्ही यातील तेल थोडंसं बाजूला काढून ठेवू शकता. तर बघू शकता हे मस्त असे सोनेरी रंगावरती मी पीस तळून घेतलेले आहेत. तर आता आपण एक एक पीस काढून घेऊया. तर इथे मी सर्व पीसेस चिकनचे काढून घेतलेले आहेत. तर मस्त असे खरपूस फ्राय करून घेतलेले आहेत. तर मी थोडंसं तेल काढलेलं होतं, तर त्याच तेलामध्ये आता मी भरपूर असा कढीपत्ता घातलेला आहे. तर केरळा स्टाईलने कढीपत्ता वापरला जातो. आणि इथे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत. कांदा आणि कढीपत्ता छान आता परतून घेऊया. तर खूप सोपी रेसिपी आहे, खायला खूप छान टेस्टी लागते चिकन. तर आता कांदा छान गोल्डन होईपर्यंत आपण हा भाजून घेणार आहोत. तर कांदा बऱ्यापैकी आपला भाजत आलेला आहे. तर गोल्डन झालेला आहे कांदा. तर या स्टेजला आता आपण घालणार आहोत टोमॅटो. तर इथे मी 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. तर टोमॅटोही आता आपण कांद्यासोबत भाजून घेऊया. तर आता टोमॅटो आणि कांदा भाजत आलेलाच आहे. तर याआधीही मी भरपूर अशा चिकनच्या रेसिपी बनवलेल्या आहेत. त्याच्या सर्व लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता. खूप सोप्या आणि एकदम भन्नाट रेसिपी आहेत. आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालूया आणि कोथिंबीर आता आपण कांदा टोमॅटोसोबत भाजून घेऊया. तर आता हे सर्व जिन्नस आपले भाजत आलेले आहेत. तेल सुटलेलं आहे. तेलाचं प्रमाण जेव्हा मी पहिल्यांदा घातले तेव्हा जास्त होतं, त्यातील मी तळून झाल्यानंतर त्यातलं तेल कमी केलेलं होतं. तर आता हे सर्व भाजून झाल्यानंतर आपण आता इथे घालणार आहोत
फ्राय केलेले चिकन. तर फ्राय केलेले चिकन आता आपण मिक्स करून घेऊया. तर अशा पद्धतीने जरा वेगळी टेस्ट काहीतरी पाहिजेच. अर्धा 1 मिनिट आपण हे चिकनचे पीस कांदा टोमॅटोसोबत छान परतून घेऊया. सर्व मसाला आपला हा चिकनला कोट होईल कांदा टोमॅटोचा. तर अशा पद्धतीने इथे हे सर्व आपलं मिक्स करून झालेलं आहे. तर आता आपण वरती झाकण ठेवणार आहोत. 1-2 मिनिटे आपल्याला स्लो गॅस करून झाकण ठेवायचं आहे. तर आता मी झाकण काढलेलं आहे. बघू शकता चिकनचे पीस शिजून मस्त असे बारीक झालेले आहेत. तर वरतून आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. तर इथे आपलं केरळा स्टाईलने चिकन फ्राय तयार झालेलं आहे. तर आता आपण डिशमध्ये काढून घेऊया. तर मस्त अशी चमचमीत एकदम टेस्टी आणि भन्नाट रेसिपी तयार झालेली आहे. अगदी सोपी. आपण प्रत्येक वेळी चिकन सुक्कं चिकन रस्सा बनवतो. जरा वेगळ्या पद्धतीने बनवले तर खूप छान टेस्ट येते. म्हणून आज मी केरळा स्टाईलने चिकन फ्राय रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर ही चिकन फ्राय तुम्ही भातासोबत खाऊ शकता, रोटीसोबत खाऊ शकता, नान किंवा चपातीसोबत. तर इथे मी भरपूर असे सलाड केलेले आहेत. मस्त असे सलाड ही तोंडी लावू शकता. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा. बाय बाय.